तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात. जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजपासून पहा आपण एक न्यू बॅच या ठिकाणी स्टार्ट करतोय. त्या बॅचचं नाव आहे फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंट. फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंट बॅचला आपण सुरुवात करतोय. ओके, आता सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न आहे की नेमकी फुल स्टॅक म्हणजे काय. आता या ठिकाणी तर आपल्याला माहिती आहे की आपण सर्वजण कुठे जॉब करणार आहोत, तर आपण सर्वजण जाणार आहोत आयटी इंडस्ट्रीमध्ये, आयटी कंपनीज मध्ये. पण सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी गैरसमज मुलांचा असा होतो की आपल्याला जर समजा कॉलेजमध्ये चांगले मार्क्स पडले, जर आपल्याला चांगले पर्सेंटेज पडले, तर आपल्याला डायरेक्टली काय भेटतो, आयटी इंडस्ट्रीमध्ये जॉब भेटतो. पण हा तुमचा गैरसमज आहे. पहा, तुमच्या पर्सेंटेजवर आयटी कंपनी तुम्हाला सिलेक्ट करत नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जर समजा तुम्हाला आयटी कंपनीमध्ये जॉब करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला लागतं या ठिकाणी स्किल, तुम्हाला लागतं या ठिकाणी नॉलेज. जर समजा तुमच्याकडे त्या लँग्वेजचं जे आयटी कंपनीला जे लागतंय ते स्किल, ते नॉलेज तुमच्याकडे असेल, तरच तुम्हाला काय करतात, आयटी इंडस्ट्रीमध्ये हायर करतात, आयटी कंपनीजमध्ये तुम्हाला घेतलं जातं. पहा की ना की तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजवर. काही विद्यार्थी या ठिकाणी पर्सेंटेजच्या मागे आहेत. पहा की मला या डिग्रीमध्ये 90% पाहिजेत, 80% पाहिजेत, पण नाही. तुमच्याकडे जर स्किल असेल, तुमच्याकडे जर नॉलेज असेल, तर 100% तुम्हाला आयटी कंपनीमध्ये काय भेटतो, जॉब भेटतो. म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की तुम्ही असा कोर्स या ठिकाणी करा की त्यामध्ये तुम्हाला स्किल पण भेटणार आहे, प्रॅक्टिकली नॉलेज पण भेटणार आहे, आणि थेरोटिकली तुमचा थेरोटिकली पार्ट सुद्धा काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. ओके, त्याच दृष्टिकोनाने आजपासून आपण पहा एक जॉब ओरिएंटेड. आता हा जो काय कोर्स आहे, हा कोर्स तुमचा सिलेबस नाहीये, किंवा हा कोर्स तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सिलेबस मध्ये नाहीये की कुठे फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयर त्या सिलेबस मध्ये तुम्हाला हा कोर्स कुठेही भेटणार नाहीये. हा जो काय कोर्स आहे, हा आहे तुमचा जॉब ओरिएंटेड, की त्यावर तुम्हाला काय भेटणार आहे, जॉब भेटणार आहे. आणि आयटी इंडस्ट्रीमध्ये जर समजा तुम्हाला जॉब करायचा असेल, तर हा कोर्स तुम्हाला खूप महत्वाचा ठरणार आहे. पहा, आणि आजपासून आपण या कोर्सला काय करतोय, सुरुवात करतोय. या कोर्सचं नाव आहे फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंट. आता सगळ्यात मोठ्या ठिकाणी आपल्याला आज पहिला दिवस आहे, आजपासून आपण आपल्या बॅचला काय करतोय, सुरुवात करतोय. तर आज आपण फक्त माहिती जाणून घेणार आहोत की फुल स्टॅक म्हणजे काय, की फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपमेंट बॅच मध्ये आपण कोणकोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकणार आहोत, त्यामध्ये आपण नेमकी काय शिकायचंय, त्यासाठी आपल्याला कोणकोणते स्किल या ठिकाणी महत्वाचे आहेत, थोडेफार आपण कोर्स बद्दल माहिती, जसे की टायमिंग, त्यानंतर तुमच्या कोर्स बद्दल हायलाइट्स, हे सर्व आज आपण काय करणार आहोत, जाणून घेणार आहोत. जेणेकरून पहिल्या दिवशी तुम्हाला काय होईल, पूर्ण प्रकारे या ठिकाणी क्लेरिफाय होऊन जाईल की नेमकी आपल्याला आपल्या बॅच मध्ये काय शिकायचंय आणि पुढे जाऊन आपल्याला काय व्हायचंय. तर आज या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. पहिला टॉपिक मी या ठिकाणी घेतोय, व्हॉट इज फुल स्टॅक. व्हॉट इज अ फुल स्टॅक डेव्हलपर किंवा फुल स्टॅक डेव्हलपमेंट. आता सगळेजण पहा की जर समजा आपण आयटी मध्ये असतो, तर आपल्याला आपण का होणार आहोत, एक डेव्हलपर. जर समजा तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये असतात, त्याला आपण म्हणतो इंजिनियर. जर समजा तुम्ही इकडे लॉ मध्ये गेले, तर तिथे होतात वकील. तुम्ही जर समजा मेडिकल क्षेत्रामध्ये गेले, तर तिथे असतात तुमचे डॉक्टर्स, नर्स, असे वेगवेगळे असतात. पहा, जर समजा तुम्ही आयटी इंडस्ट्रीमध्ये जॉब करत असताल, तुम्ही एक कोण म्हणून जॉब करणार आहात, तर तुम्ही एक डेव्हलपर म्हणून जॉब करणार आहात. डेव्हलपर म्हणजे काय, की असा व्यक्ती जो काय करतोय, वेबसाईट पण बनवू शकतो, असा व्यक्ती जो सॉफ्टवेअर पण बनवू शकतो, आणि असा व्यक्ती जो मोबाईल ऍप्लिकेशन सुद्धा बनवू शकतो. ओके, जर समजा तुम्हाला ज्या व्यक्तीला त्याला वेबसाईट बनवता येत असेल, तो होतो या ठिकाणी वेबसाईट डेव्हलपर, ज्याला आपण वेब डेव्हलपर म्हणतो. ज्याला सॉफ्टवेअर चांगल्या प्रकारे येत असतात, जसे की आपण पाहतो, आपण मॉल मध्ये जातो, त्यानंतर आपण मेडिकल शॉप मध्ये जातो, कुठे जा तुम्हाला त्या ठिकाणी बिलिंग भेटतं, बिल. थोडक्यात सॉफ्टवेअर ज्याला बनवता येतं, तो म्हणतो या ठिकाणी सॉफ्टवेअर डेव्हलपर. ज्याला ऍप बनवता येतात, मोबाईल ऍप, आपण प्ले स्टोअर वर जातो आणि प्ले स्टोअर वर जाऊन आपण ऍप डाउनलोड करतो, इन्स्टॉल करतो आणि वापरतो. ओके, तर ज्याला ऍप तयार करता येतो, तो होतो या ठिकाणी ऍप डेव्हलपर.
ऍप्लिकेशन डेव्हलपर. तर असे डेव्हलपर्स असतात. ओके, आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत व्हॉट इज फुल स्टॅक डेव्हलपर. आता फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे काय, तर फुल स्टॅक डेव्हलपर मध्ये असतात तुमच्या ठिकाणी भाग. किती भाग असतात, तर 3 भागामध्ये फुल स्टॅक डेव्हलपर काय करू शकतो, काम करू शकतो. 3 मुख्य भाग आहेत. तर कोणकोणते 3 मुख्य भाग आहेत, तर एक आहे तुमचा फ्रंट एंड, सेकंड आहे तुमच्या या ठिकाणी बॅक एंड, आणि थर्ड आहे तुमच्या या ठिकाणी डेटाबेस. म्हणजे फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे असा डेव्हलपर की तो 3 भागामध्ये काम करतो. मुख्य 3 भाग आहेत, एक फ्रंट एंड, एक बॅक एंड आणि एक आहे डेटाबेस. आता फ्रंट एंड म्हणजे काय, तर फ्रंट एंड म्हणजे वेबसाईट जे आपल्याला डोळ्याने दिसतं, जे आपल्याला डोळ्याने दिसते. म्हणजे युजर काय करू शकतो, कॅन सी, तो पाहू शकतो. युजर म्हणजे आपण, जो वेबसाईट वापरतो, जो त्याचा यूज करतोय त्याला काय म्हणायचंय, युजर. आणि जो तयार करतो त्याला काय म्हणायचं, डेव्हलपर. जो वापरतो तो झाला युजर, आणि जो तयार करतो त्याला म्हणायचं आपल्याला डेव्हलपर. तर फ्रंट एंड म्हणजे काय, की वेबसाईट असेल, समजा तुमच्या या ठिकाणी ऍप असेल, जे आपल्या डोळ्याने दिसतंय, युजर कॅन सी, जे डोळ्याने दिसतंय त्याला म्हणायचं फ्रंट एंड. मग तुम्ही पहा, युट्यूब पाहत असताल, इंस्टाग्राम पाहत असताल, तुम्ही फेसबुक पाहता, जे आपल्याला डोळ्याने दिसतंय. समजा तुम्हाला कुठेतरी बटन दिसतोय, फॉर्म दिसतोय, कुठेतरी आयकॉन दिसतोय, कुठेतरी सर्च बार दिसतोय, जे डोळ्याने दिसतंय त्याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड. थोडक्यात मी या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो, दाखवतो. जसे की या ठिकाणी पहा, मी डायरेक्ट गुगलला जातोय, हे सुद्धा जे पेज दिसतंय ना आपल्याला, याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड. समजा आपली वेबसाईट आहे, पहा तुम्हाला काय करायचंय, गुगलला जायचंय, सर्च करा www.luxtechhub.in. ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, luxtechhub.in नावाची. हा, आता ही आपली वेबसाईट आहे. पहा आता जे काय तुम्हाला डोळ्याने दिसतंय, इथे पहा तुम्हाला माहिती दिसतीये, इथे तुम्हाला अबाउटचं पेज दिसतंय, इथे तुम्हाला इमेजेस दिसत आहेत, इथे सर्व्हिसेस दिसत आहेत, जे तुम्हाला डोळ्याने दिसतंय त्याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड. त्याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड. म्हणजे इथे तुम्हाला एक कॉन्टॅक्ट फॉर्म दिसतोय. ओके, हा, जे दिसतंय त्याला म्हणायचंय फ्रंट एंड. आता बॅक एंड म्हणजे काय, तर बॅक एंड म्हणजे आपण थोडक्यात काय करतोय, आपला डेटा प्रोसेस होतो, लॉजिक राईट करतो आपण. तुम्ही पहा, लॉग इन पेज असेल, रजिस्ट्रेशन पेज असेल, थोडक्यात आपण काम कुठे करतो, सर्व्हर साईटला. बॅकएंड डेव्हलपर हा काम कुठे करत असतो, सर्व्हर साईटला काम करतो, सर्व्हर साईटला कोडिंग करतो. पहा म्हणजे थोडक्यात बॅकएंडला काय असतं, तर लॉजिक असतं, वेबसाईटचं ब्रेन असतो. पहा म्हणजे वेबसाईट कशा प्रकारे हँडल केली पाहिजे. थोडक्यात बॅकएंड म्हणजे वेबसाईटचं ब्रेन, की कुठे काय या ठिकाणी केलं पाहिजे. जसं की मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पहा आता इथे एक कॉन्टॅक्ट फॉर्म आहे, थोडक्यात मी या ठिकाणी सर्टिफिकेटच्या पेजवर जातो. आता हा सुद्धा काय आहे, एक फॉर्म आहे, जे डोळ्याने दिसतंय त्याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड. आता समजा मला काय करायचंय, इथे सर्टिफिकेट शो करायचं, चेक करायचंय, तर मी इथे माझ्या सर्टिफिकेटचा नंबर टाकतो. मी सर्टिफिकेटचा नंबर हा चुकीचा टाकतो. हे पहा, चेक सर्टिफिकेट वर क्लिक करतो, माझं सर्टिफिकेट मला भेटतंय का, माझं सर्टिफिकेट या ठिकाणी मला शो होत नाही. का, कारण चेक करायचं काम कुणाचं आहे, हे कोण चेक करतोय, तर हे चेक करते बॅकएंड. बॅकएंड चेक करतोय. इथे लॉजिक मी यूज केलेलं आहे, काय, की जोपर्यंत माझं सर्टिफिकेट मॅच होत नाही तोपर्यंत दिसणार नाही. हे जे दिसतंय त्याला म्हणायचं फ्रंट एंड. आणि मी आता इथे काय करतो, माझ्या सर्टिफिकेटचा मी बरोबर नंबर टाकतो. आता ज्या वेळेस मी करेक्ट नंबर टाकेल त्यावेळेस मला या ठिकाणी तो इनकरेक्टच म्हणतोय, म्हणजे काहीतरी चुकतंय. परत एकदा मी टाकून पाहतो, पाहूयात आपण या ठिकाणी शो होतंय का. हा, हे पहा सक्सेस मेसेज आलाय, ओके बटनवर क्लिक करतोय, माझा या ठिकाणी मला सर्टिफिकेट काय होतं, या ठिकाणी शो होतंय. लक्षात घ्या, जोपर्यंत मी चुकीची माहिती टाकत होतो, चुकीचा सर्टिफिकेट नंबर टाकत होतो, तोपर्यंत मला सर्टिफिकेट शो झालं का, नाही. पण ज्या वेळेस मी बरोबर माहिती टाकली त्यावेळेस मला सर्टिफिकेट काय झालं, या ठिकाणी शो झालं. म्हणजे थोडक्यात एक पेज आहे, ते पेज मला ओपन झालं. जसं की आपण इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, आपण युजर नेम आणि पासवर्ड टाकतो. आता मला सांगा, की तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट, फेसबुकचं अकाउंट तुमचा मित्र किंवा दुसरे यूज करू शकतात का, यूज करू शकत नाही. का यूज करू शकत नाही, कारण युजर नेम आणि पासवर्ड कुणी जर यूज करायचं असतं, कुणी या ठिकाणी यूज केलं असतं, पण जोपर्यंत युजर नेम आणि पासवर्ड मॅच होत नाही
तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट किंवा तुमचं जे काय इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, फेसबुकचं अकाउंट आहे, दुसऱ्याला यूज करता येणार नाही. तर थोडक्यात जे डोळ्याने दिसतं त्याला म्हणायचं फ्रंट एंड. बॅकएंडला काय असतं, तर बॅकएंडला असतं पूर्ण प्रकारे या ठिकाणी लॉजिक. थोडक्यात डेटा कसा प्रोसेस होतो, डेटा कुठे घेऊन जायचा, कसा घेऊन जायचा. ओके, म्हणजे थोडक्यात आपण बॅकएंड म्हणजे काय, सर्व्हर साईटला आपण काम करतो. तुम्ही पाहिलेलं असेल पहा की ज्या वेळेस आपण 10वीचा निकाल लागतोय, 12वीचा निकाल लागतो, त्यावेळेस एकाच वेबसाईटवर सर्वजण एकाच टायमिंगला असतात. समजा सांगितलेलं असतं की 1 वाजता निकाल लागणार आहे, तर त्यावेळेस सर्वजण महाराष्ट्रातले जेवढे असतात तेवढे जण 1 वाजता काय होतात, सर्च करतात, रिझल्ट चेक करतात. त्यावेळेस तुम्ही ऐकलं असेल पहा, सर्व्हर लोडिंग वर आलेला आहे, सर्व्हर काम करत नाहीये, सर्व्हर या ठिकाणी हॅक झालंय. तुम्ही ऐकलं असेल पहा, म्हणजे थोडक्यात बॅकएंड वर लोड आलेला आहे. ओके, तुम्ही पाहिलेलं असेल सर्व्हर रूम. थोडक्यात बॅकएंड म्हणजे काय, सर्व्हर साइट. ओके, डेटाबेस म्हणजे काय, तर डेटाबेस म्हणजे स्टोअर करून ठेवायचं ठिकाण. आपला जो काय डेटा आहे तो डेटा स्टोअर करायचा म्हणजे साठवण्याचं ठिकाण, त्याला आपण काय म्हणतो, डेटाबेस. डेटाबेस मध्ये आपण काय करतो, आपले जे काय रेकॉर्ड्स आहेत ते रेकॉर्ड्स मेंटेन करणं, डेटा मेंटेन करणं, साठवून ठेवणे, त्यासाठी आपण यूज करतो डेटाबेस. जसं की मी या ठिकाणी आता सर्टिफिकेट सांगितले, हे सर्व सर्टिफिकेट मी कुठे मेंटेन करून ठेवलेले आहेत, कुठे स्टोअर करून ठेवलेलं आहे, तर मी स्टोअर करून ठेवलेलं आहे डेटाबेस मध्ये. ओके, हे सर्व आपण शिकणार आहोत आज. फक्त आपल्याला समजून घ्यायचंय की नेमकी आपल्याला आपल्या कोर्समध्ये काय शिकायचंय. तर थोडक्यात फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे त्यामध्ये 3 महत्वाचे मुख्य भाग असतात. एक असतो फ्रंट एंड, एक असतो बॅक एंड, एक असतो डेटाबेस. ओके, आता फ्रंट एंड म्हणजे काय, तर थोडक्यात जे डोळ्याने दिसतं. जर समजा तुम्हाला वेबसाईट बनवता येत असेल तर तुम्ही होता या ठिकाणी फ्रंट एंड डेव्हलपर. जर समजा तुम्हाला लॉजिकली काम चांगलं जमतंय, सर्व्हर साईटला तुम्हाला काम चांगल्या प्रकारे येतंय, तुम्ही होऊ शकता या ठिकाणी एक बॅक एंड डेव्हलपर. आणि डेटाबेसला तुम्हाला जर चांगल्या प्रकारे काम येत असेल तर तुम्ही होऊ शकता एक डेटाबेस डेव्हलपर. ओके, म्हणजे फुल स्टॅक डेव्हलपर मध्ये 3 डेव्हलपर असतात. कोणकोणते, फ्रंट एंड डेव्हलपर, बॅक एंड डेव्हलपर आणि डेटाबेस डेव्हलपर. आणि ज्या वेळेस तुम्हाला तिन्ही येतं, ज्या वेळेस तुम्हाला फ्रंट एंड येतंय, ज्या वेळेस तुम्हाला बॅक एंड येतंय आणि ज्या वेळेस तुम्हाला हे पहा, ज्या वेळेस तुम्हाला फ्रंट एंड येतंय, ज्या वेळेस तुम्हाला बॅक एंड सुद्धा येतंय आणि ज्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी डेटाबेस सुद्धा येतोय, अशा वेळेस तुम्ही होणार आहात एक फुल स्टॅक डेव्हलपर. कोण होणार आहात, एक फुल स्टॅक डेव्हलपर. म्हणजे फुल स्टॅक डेव्हलपर हा फ्रंट एंडलाही काम करतोय, बॅक एंडलाही काम करतोय आणि डेटाबेसलाही काम करतोय. ओके, म्हणजे फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे असा डेव्हलपर की तो पूर्णच्या पूर्ण वेबसाईट बनवतो. फ्रंट एंडही, बॅक एंडही आणि डेटाबेसही, कंप्लीट वेबसाईट बनवणारा डेव्हलपर, त्याला म्हणायचं आपल्याला फुल स्टॅक डेव्हलपर. ओके, आणि सगळ्यात जास्त जर जॉब्स असतील तर जॉब्स आहेत या ठिकाणी फुल स्टॅक डेव्हलपरला. सगळ्यात जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज फुल स्टॅक डेव्हलपरला आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला जर चांगलं पॅकेज लागत असेल, चांगली सॅलरी लागत असेल, तुम्ही फुल स्टॅक करू शकता. तुम्हाला जर समजा बिझनेस वाढवायचा आहे, फ्रीलान्सिंग करायची आहे, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी हा फुल स्टॅक कोर्स काय करू शकता, करू शकता. ओके, तर लक्षात घ्या, फुल स्टॅक फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस. जर समजा तुम्ही बॅक एंडला तुम्ही यूज करत असताना जावा, तुम्ही होणार आहात एक फुल स्टॅक जावा डेव्हलपर. जर समजा तुम्ही बॅक एंडला PHP यूज करणार आहात, तुम्ही होणार आहात एक फुल स्टॅक PHP डेव्हलपर. जर समजा तुम्ही बॅक एंडला पायथॉन यूज करत असाल, तुम्ही होणार आहात एक फुल स्टॅक डेव्हलपर. पायथॉन फुल स्टॅक डेव्हलपर. आता या ठिकाणी तुम्ही बॅक एंडला कोणतीही लँग्वेज करू शकता. बॅकएंडला तुम्ही कोणतीही लँग्वेज तुम्ही शिकू शकता, ज्याची त्याची विश की ज्याला करिअर नेमकी कशामध्ये करायचं. तर मला सांगा, सगळ्यात पॉप्युलर लँग्वेज, सगळ्यात जास्त हाय डिमांड लँग्वेज सध्याच्या स्थितीमध्ये कोणती चालू आहे, तुम्ही मला सांगू शकता. सगळ्यात हाय डिमांड, सध्या मोस्ट पॉप्युलर लँग्वेज कोणती आहे सांगू शकता. मेसेज करा, तुमचे मेसेजेस या ठिकाणी मला दिसतात. सध्या डिमांड कोणत्या लँग्वेजला आहे सांगा. मेसेज केला तरी चालेल. ओके, आता काही जण या ठिकाणी पायथॉन म्हणतायत, काही जण जावा म्हणतात. पण हे पहा,
ज्याचं त्याचं या ठिकाणी, समजा मला जर आज जावा येतंय, मी तुम्हाला काय म्हणणार, जावा इज बेस्ट, जावा इज जॉब ओरिएंटेड, जावामध्ये खूप जॉब आहेत, जावामध्ये असं, जावामध्ये तसं. मला पीएचपी येत असेल तर मी तुम्हाला म्हणेल पीएचपी इज बेस्ट, पीएचपी मध्ये खूप जॉब आहेत, असं आहे. ज्याला त्याला ज्याच्याबद्दल येतं तो काय करतो, त्याच्याबद्दल तो तुम्हाला माहिती सांगत असतो. पण मी तसं करणार नाहीये. या ठिकाणी पहा, मी डायरेक्टली गुगलला जातोय आणि गुगलला जाऊन या ठिकाणी मी सर्च करतोय टॉप प्रोग्रामिंग लँग्वेज इन आयटी इंडस्ट्री. ओके, इथे मी सर्च करतो टॉप प्रोग्रामिंग लँग्वेजेस इन आयटी इंडस्ट्री. तुम्हाला या ठिकाणी भेटेल पहा, मी डायरेक्ट गुगलला विचारतोय तर 1 नंबरला काय भेटलेलं आहे तुम्हाला, पायथॉन आलेले. हे मी म्हणतोय का, नाही, हे कोण सांगतोय तुम्हाला, गुगल सांगतोय पहा. समजा गुगलची एक वेबसाईट आहे पहा, गुगल ट्रेंड्स म्हणून, गुगल ट्रेंड्स म्हणून एक वेबसाईट आहे, तुम्ही पाहिलेला असेल पहा, की आपण इंस्टाग्रामवर असतो, युट्यूबला असतो, आपण ट्रेंडिंग व्हिडिओ येतात, आपण म्हणतो नाही ट्रेंडिंगला चालू आहे, जे जास्त मोस्ट पॉप्युलर होतो, ज्याला जास्त लोक लाईक करतात, व्ह्यूज करतात, जास्त पाहतात, तो सगळ्यात जास्त काय होतो, व्हायरल होतो आणि ट्रेंडिंगला येतो पहा. ओके, सेम तसंच. तर गुगल ट्रेंड्स नावाची एक वेबसाईट आहे. गुगल ट्रेंड्स काय करतो, पूर्ण जगाचा अभ्यास करून सध्या ट्रेंडिंगला काय चालू आहे तो तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहा. मग समजा भविष्यात तुम्हाला एखादी 4 व्हीलर गाडी घ्यायची असेल, समजा भविष्यात समजा तुम्हाला कुठेतरी प्लॉट घ्यायचा असेल, काही असू द्या, तुम्ही इथे काय करू शकता, चेक करू शकता की कुठे काय चालू आहे, काय कशामध्ये डिमांड आहे. तर सेम डायरेक्टली गुगलला जायचंय, इथे सर्च करा. मी या ठिकाणी सर्च करतो पहा पीएचपी, पीएचपी प्रोग्रामिंग लँग्वेजला सर्च करतो आणि पीएचपीच्या सोबत मी या ठिकाणी कम्पेअर करतो पहा पायथॉनला, आणि पायथॉनच्या सोबत या ठिकाणी मी कम्पेअर करतो जावाला. ओके, आता तुमच्या समोर 3 प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत पहा. हा कलर आहे पीएचपीचा, हा कलर आहे स्क्वेअर आहे पायथॉनचा, आणि डायमंड आहे तुमचा जावाचा. हे कोण सांगतंय, हे मी सांगत नाहीये, हे तुम्हाला पुस्तकी सांगत नाहीये, हे तुम्हाला कोण सांगतंय, गुगल सांगतोय. कोण सांगतोय, गुगल सांगतोय. चला, या ठिकाणी पहा, तुम्हाला कळत असेल आणि मला सांगा की सगळ्यात जास्त या ठिकाणी डिमांड कशाला आहे. ग्राफ तुम्हाला कळत असेल, सर्वजण या ठिकाणी मला वाटतंय कॉलेज स्टुडंट आहात, तुम्हाला ग्राफ तरी समजत असेल. ग्राफ वरून सांगा बरं, या ठिकाणी बार आहेत, या ठिकाणी चार्ट आहे, हा सांगा की सगळ्यात जास्त टॉपला काय आहे सांगा. जे दिसतंय ते सांगा. सगळ्यात जास्त या ठिकाणी 60 पायथॉन, त्यानंतर 2 नंबरला जावा आणि त्याच्यानंतर आहे तुमची पीएचपी. हे मी सांगतोय का, नाही, हे कोण सांगतोय, गुगल सांगतोय की सध्या सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला, सगळ्यात जास्त हाय डिमांड, सगळ्यात जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि भविष्यामध्ये सगळ्यात जास्त जॉब्स हे तुमचे कशावर येणार आहेत, पायथॉनवर येणार आहेत. का, कारण सध्या पायथॉन मध्ये आहे तुमचं एआय. आपण म्हणतो पहा एआय ने जॉब्स गेले, एआय मुळे हा जॉब गेला, तो जॉब गेला. एआय तुम्ही कुठे जा, थोडक्यात आपण पहा रोबोटिक्स, रोबोट पाहतो, थोडक्यात आपण कार पाहतो पहा, कारची या ठिकाणी रिमोटने बटन दाबलं, कार ओपन होते, कार स्टार्ट होते, डोर्स या ठिकाणी उघडतात. हे सर्व कशावर आहे, एआय वर. आणि सगळं त्याच्यासाठी काम कुणावर करावं लागतं आपल्याला, पायथॉनने. म्हणून आता सध्या टॉप मध्ये चालू या ठिकाणी पायथॉन लँग्वेज. कारण पायथॉन लँग्वेज अशी लँग्वेज आहे की तुम्ही त्यामध्ये वेगवेगळे काय करू शकता, करिअर करू शकता. समजा थोडक्यात तुम्हाला काय करायचं असेल, वेबसाईट बनवायची असेल तर पायथॉन मध्ये तुम्ही वेबसाईट बनवू शकता. समजा तुम्हाला सॉफ्टवेअर बनवायचं असेल, तुम्ही पायथॉन मध्ये सॉफ्टवेअर बनवू शकता. तुम्हाला डेटा अॅनालिटिक्स कडे जायचंय, समजा तुम्हाला डेटा काय करायचा आहे, मर्ज करायचा, अनालिसिस करायचे, चार्ट्स तयार करायचे, तुम्ही डेटा अॅनालिटिक्स करू शकता. डेटा सायन्स असेल, इकडे सुद्धा तुम्ही तुमचं करिअर करू शकता. त्यानंतर तुम्ही पाहिलेलं असेल पहा मशीन लर्निंग, शब्द ऐकलेले असतील, मशीन लर्निंग आहे, त्यानंतर तुमचं डिऑप्स आहे, त्यानंतर तुमचं ऍनिमेशन आहे. आपण जे पाहतो ना कार्टून्स वगैरे, ऍनिमेशन्स आहेत. त्यानंतर तुमचं रोबोटिक्स आहे. त्यानंतर तुमचं या ठिकाणी गेमिंग क्षेत्र असेल. ओके, त्यानंतर तुमचं क्लाउड असेल,
अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काय करू शकतो, पायथॉनचा यूज करू शकतो. आणि मेन म्हणजे राहिला इथे एआय. तुम्हाला एआय मध्ये जायचं असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेन म्हणजे एआय, या सगळीकडे यूज काय होतो तुमचा तयार होतो पायथॉन. या सगळ्यांमध्ये पायथॉनचा काय करता येतो, आपल्याला वापर करता येतो. ओके, म्हणून ह्याच कारणामुळे पायथॉन काय आहे, खूप फेमस आहे आणि सध्या मोस्ट पॉप्युलर आहे पहा. ओके, समजतंय? माझा आवाज सर्वांपर्यंत येतोय? एकदा मला मेसेज करून सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? बाकीचे मेंबर्स, जे काय मी बोलतोय ते समजतंय? ओके, चला, तर इथपर्यंत तुमच्यापर्यंत क्लिअर झालेला असेल. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे आपण फक्त इंट्रोडक्शन पाहतोय. ओके, हा, आपण आता या ठिकाणी पाहूयात की व्हॉट इज पायथॉन. आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय की सध्यात मोस्ट पॉप्युलर काय आहे, पायथॉन आहे. पण तुमच्या याच्यावर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, गुगलला जाऊन तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, चेक करू शकता. आता सगळ्यात जास्त जॉब्स पॉप्युलर आहे तुमचं पायथॉन, त्यामुळे डायरेक्टली मी बाकीच्या लँग्वेज कम्पेअर न करता डायरेक्टली पायथॉन बद्दल आपण काय करूयात, सुरुवात करूया. डायरेक्टली पायथॉनला आपण सुरुवात करूया. तर इथे पहा, आज मी या ठिकाणी घेतोय व्हॉट इज पायथॉन. पायथॉन म्हणजे काय, पायथॉन म्हणजे काय. तर ही पायथॉन ही अशी लँग्वेज आहे, ही तुमची बिगिनर्स लँग्वेज आहे, सुरुवातीची लँग्वेज आहे, एकदम सुरुवातीची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे पहा. म्हणजे ज्याला सी लँग्वेज येत नाही तो सुद्धा काय करू शकतो, पायथॉन लँग्वेज शिकू शकतो पहा. तुम्हाला सी लँग्वेज जरी येत नसेल तरी सुद्धा तुम्ही पायथॉनने काय करू शकता, तुमचं आयटी करिअर मध्ये पहिलं पाऊल तुम्ही ठेवू शकता पहा. तुम्ही तुमच्या करिअरला सुरुवात करू शकता. बिगिनर्स लँग्वेज आपण असं म्हणू शकतो पहा. तर पायथॉन म्हणजे काय, तर या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला, पायथॉन इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा पायथॉन इज अ इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. हे आपण पुढे जाऊन शिकणारच आहोत, हे आपण पुढे जाऊन शिकणारच आहोत. पण सध्या तरी मी म्हणतो की पायथॉन म्हणजे अशी लँग्वेज आहे की बिगिनर्स साठी बेस्ट मानली जाते पहा. इझी टू राईट, हे डेफिनेशन वगैरे आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत. हा, इझी टू राईट, इझी टू रीड, म्हणजे समजण्यासाठी अवघड आहे, लिहिण्यासाठी एकदम सोपी आहे. जशी आपण इंग्लिश बोलतो ना, सेम त्याच प्रकारे पायथॉन लँग्वेज आहे. जसं आपण इंग्लिश बोलतो सेम त्याच प्रकारे. तुम्हाला जर प्रॅक्टिकली करून बघायचं असेल, या ठिकाणी पहा, मी या ठिकाणी पायथॉनच्या सॉफ्टवेअरला काय करतो, सुरुवात करतो. आता हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा, हे सर्व मी तुम्हाला उद्यापासून शिकवणार आहे. आता फक्त तुम्ही मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग तुम्हाला कळेल. हे पहा, आज पायथॉनला सुरुवात केली आहे का मी, पायथॉनला सुरुवात केलेली नाही. पण मी एवढी गॅरंटी देतो की तुम्ही मला उत्तर सांगू शकता, तुम्ही मला उत्तर सांगू शकता. तर मी या ठिकाणी पहा, एक मी लिस्ट तयार करतो, या लिस्ट मध्ये राईट करतो 10 20, इथे राईट करतो मी LTH, इथे राईट करतो समजा मी हॅलो. ओके, असे मी या ठिकाणी एक लिस्ट तयार केली आहे, त्यामध्ये 4 एलिमेंट्स आहेत, 10 20 LTH आणि हॅलो. आणि स्टोअर कोणामध्ये केलेत, LST. आता हे पुढे शिकणार आहोत आपण, पण मला फक्त तुम्ही उत्तर द्या. मी तुम्हाला विचारतोय 10 LST इन म्हणजे आहे का, 10 LST मध्ये आहेत का, चूक बरोबर किंवा ट्रू ऑर फॉल्स, 10 LST नावाच्या व्हेरिएबल मध्ये आहेत का, लिस्ट मध्ये आहेत का, ट्रू ऑर फॉल्स सांगा. ट्रू ऑर फॉल्स, ट्रू का फॉल्स, 10 LST मध्ये आहेत का, ट्रू ऑर फॉल्स. हा, काय भेटलं तुम्हाला, ट्रू. हे पहा, अजून आपण सुरुवात केली आहे का, नाही, पण तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, उत्तर देऊ शकता. मी तुम्हाला विचारतोय काय, 100 इन LST, 100 LST मध्ये आहेत, ट्रू ऑर फॉल्स, ट्रू ऑर फॉल्स, फॉल्स. 100 LST मध्ये नाही, काय भेटलं आपल्याला, फॉल्स. म्हणजे जसं आपण इंग्लिश बोलतो सेम त्याच प्रकारे आपली पायथॉन लँग्वेज आहे. एकदम सिंपल सिंपल सिंटॅक्स आहे. यामध्ये तुम्हाला सेमिकोलन यूज करायची गरज नाही, यामध्ये तुम्हाला ब्रॅकेट यूज करायची गरज नाहीये. अदर लँग्वेजेस मध्ये आपल्याला सेमिकोलन यूज करावा लागतो, अदर लँग्वेजेस मध्ये आपल्याला
कर्ली ब्रॅकेट यूज करावं लागतात, राऊंडेड ब्रॅकेट यूज करावं लागतात, शेवटी आपल्याला या ठिकाणी सेमीकोलन द्यावा लागतो. पण पायथॉन मध्ये तसं काही करायची गरज नाही. एका लाईन मध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, पायथॉनचा प्रोग्राम तुम्ही राईट करू शकता. ओके, तर त्याच यामुळे पायथॉन काय आहे, एकदम बेस्ट आहे. कमी वेळामध्ये जास्त काम, लेस कोड मोर वर्क. कमी वेळामध्ये जास्त काम, फास्ट डेव्हलप होते. आणि पायथॉन ही अशी लँग्वेज आहे तुम्ही विंडोज वर यूज करू शकता, लिनक्स वर यूज करू शकता, मॅक ओएस वर यूज करू शकता. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पायथॉन लँग्वेज यूज करू शकता. ओके, आणि पायथॉन लँग्वेज तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय करू शकता, यूज करू शकता. पहा, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता. त्यानंतर पहा, पुढे जाऊन आपल्याला काय करायचे, पायथॉनच्या लायब्ररीज आहेत. पहा, पायथॉनच्या काय आहेत, लायब्ररीज आहेत. तर कोणकोणत्या लायब्ररीज आहेत, पायथॉन लायब्ररीज म्हणजे काय, व्हॉट इज पायथॉन लायब्ररीज, ह्या खूप महत्वाच्या आहेत. आपण ते पुढे जाऊन शिकणार आहोत. पण आज मी फक्त तुम्हाला शॉर्ट मध्ये इथे माहिती सांगतो, व्हॉट इज पायथॉन लायब्ररीज. ओके, आपण माहिती आहे आपल्या लायब्ररीज म्हणजे काय, आपण कॉलेजची लायब्ररी, तिथे वेगवेगळ्या ठिकाणी काय असतात, तुमचे टेक्स्ट बुक्स वगैरे असतात. समजा मनोरंजनचे वेगळे असतात, स्वयंपाक जे असतात त्याचे वेगळे असतात, वेगवेगळे काय असतात, रॅक असतात. त्यामध्ये वेगवेगळे काय केले असतात, स्टोअर केलेले असतात, ज्याचे त्याचे त्या ठिकाणी डिपार्टमेंट नुसार स्टोअर केलेले असतात. सेम तसंच या ठिकाणी काय, की लायब्ररीज म्हणजे असा की त्यामध्ये प्री डिफाईन्ड आहे, अगोदरच कोड राईट करून ठेवलेला आहे. तुम्हाला कोड राईट करायची आवश्यकता नाही. तुम्हाला जो तुम्ही कोड राईट करता ना, तो तुम्हाला कोड राईट करायचीच गरज नाहीये, ऑलरेडी त्यांनी त्याच्यामध्ये राईट करून ठेवलेला आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा यूज करायचा आहे. असे कोणकोणते लायब्ररीज आहेत की जे मोस्ट पॉप्युलर आहेत, तर तुम्ही पाहिलं नमपी, काय आहे, नमपी किंवा नमपाय तुम्ही म्हणू शकता. पहा, नमपी किंवा नमपाय ही लायब्ररीज आहे. ऑलरेडी त्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, कोड स्टोअर करून ठेवलेला आहे, आयता कोड आहे तुमच्याकडे. नमपी कशासाठी यूज करायचंय, समजा तुम्हाला कॅल्क्युलेशन पार्ट्स असतील, तुम्हाला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करायचे, त्यावेळेस आपण यूज करतो नमपी. त्यानंतर पांडाज, तुम्हाला डेटा हँडल करायचा आहे. समजा तुम्हाला काय करायचं, तुमचा डेटा आहे, तो डेटा तुमचा एसक्यूएल मधून आलेला आहे, तुमचा डेटा एक्सेल मधून आलेला आहे, तुम्हाला त्या डेटा मर्ज करायचा आहे, तुम्हाला डेटा सॉर्ट करायचा आहे, तुम्हाला त्यासाठी काय यूज करायचा आहे, पांडाज आहे. आता हे नावं तुम्हाला नवीन वाटतील पा, पण हे खूप महत्वाचे आहेत. मॅटप्लॉटलिब आहे. समजा तुम्हाला एखादा चार्ट तयार करायचा आहे, समजा तुम्हाला एखादा ग्राफ तयार करायचा आहे. थोडक्यात आपण पाहिजे, तुम्ही सर्वजण मूवीज पाहत असताल, तर त्यावेळेस पहा की कंपनीची मीटिंग असतात. पहा, ज्या ज्या मोठमोठ्या मूवीज मध्ये असतात, पहा कंपनीची मीटिंग चालू असतात, त्यांचा रूम असतो, त्यामध्ये एम्प्लॉईज बसलेले असतात, समोर एक व्यक्ती येतो, समजून सांगतो की आपल्या कंपनीमध्ये काय आहे, पूर्ण स्क्रीनवर तो प्रेझेंट करतो. पहा, मग इथे तो ग्राफ असतो, मग इथे तो चार्ट असतात. पहा, मग ते चार्ट नुसार काय करतो, ते पूर्ण एम्प्लॉईला सांगतात की आपल्या कंपनीमध्ये किती प्रॉफिट झालाय, किती नुकसान झालंय, आपल्या कंपनीमध्ये आपल्याला काय करावं लागेल की जेणेकरून आपली कंपनी परत तो फायद्यामध्ये येईल, कशा प्रकारे आपल्या ठिकाणी आपली कंपनी वाढवता येईल, हे सर्व ते दिसतं. पहा, कशामध्ये, त्या चार्ट मध्ये. म्हणजे मॅटप्लॉटलिबचा यूज करून तुम्ही ग्राफ बनवू शकता, चार्ट तयार करू शकता. जर समजा तुमच्याकडे डिजंगो, ही डिजंगो पण आहे वेब डेव्हलपमेंट. जर समजा तुम्हाला वेबसाईट कडे जायचं असेल, त्यानंतर आहे तुमचं फ्लास्क, जर तुम्हाला एपीआय तयार करायचे असतील, त्यानंतर तुम्हाला जर एआय कडे जायचं असेल, तर या ठिकाणी आहे पहा टेन्सर्स फ्लो हे आहे, तसे की स्कायफाय आहे, त्यानंतर तुमच्या या ठिकाणी पायटॉर्क आहे. असे खूप सारे पायथॉनचे काय आहेत, लायब्ररीज आहेत की त्यामध्ये आयता कोड काय आहे, स्टोअर करून ठेवलेला आहे. तुम्हाला कोड राईट करायची आवश्यकता नाही. हे सगळं आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. हे सर्व आपण वन बाय वन एक एक आपण कव्हर करणार आहोत. आता पायथॉन लँग्वेज कुणासाठी बेस्ट आहे, कुणासाठी या ठिकाणी पायथॉन लँग्वेज चांगली आहे. जर समजा तुम्ही स्टुडंट आहात, जर समजा तुम्हाला आयटी बॅकग्राऊंड मध्ये जायचंय, किंवा जे समजा नॉन आयटी मधून आहेत, ज्याला समजा आयटी बॅकग्राऊंडच नाहीये, तर
जे समजा आर्ट्स असतील, कॉमर्स असतील, सायन्स असतील, किंवा अक्षरशः तुम्ही 8वी 9वी 10वीला जरी असताल तरी सुद्धा तुम्ही पायथॉन लँग्वेज शिकू शकता. कारण आत्ताचा जर तुम्ही नवीन सिलेबस जर पाहिला 7वी 8वीचा सीबीएसई पॅटर्नचा, किंवा जर आता तुम्ही जर पाहिला स्टेट बोर्डचा, तर याच्यामध्ये त्यांच्या सिलेबस मध्ये पायथॉन कोर्स हा ऍड आहे. पायथॉन कोर्स आहे. तुम्ही जर आता जर नवीन सिलेबस पाहिला तर पायथॉन त्यांना 7वी 8वी पासूनच आहे नवीन सिलेबस नुसार. म्हणजे आपण पायथॉन आता शिकतोय, त्यांना 7वी 8वीलाच आहे. ओके. समजा तुम्हाला आयटी मध्ये करिअर करायचं असेल, तुम्ही नॉन आयटी बॅकग्राऊंड मधून आहात, त्यानंतर तुम्ही फ्रेशर्स असताल, समजा तुम्हाला जॉब स्विच करायचा असेल, समजा तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल, तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, पायथॉन तुम्ही करू शकता. आणि पायथॉन कोर्स केल्यानंतर तुम्हाला अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय करू शकता, जॉब रोल तुम्ही करू शकता. पहा, आणि अंदाजे जर आपण पायथॉनची जर सॅलरी जर पाहिली आपण इंडियामध्ये, तर फ्रेशरला 3 ते 6 LPA 3 लाख ते 6 लाख पर्यंत का असू शकतो या ठिकाणी पॅकेज असू शकतं. एक्सपिरियन्सला तर समजा 8 पासून तर सुरू होतो, 10 पासून एक्सपिरियन्सला सुरू होतो. जर समजा तुमच्याकडे 2 वर्ष 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर. पण फ्रेशरला सुद्धा 3 पासून सुरुवात असते. पहा, म्हणजे जॉब सुद्धा या ठिकाणी काय आहेत, खूप चांगल्या प्रकारे आहे. पहा, म्हणजे थोडक्यात पायथॉन ही तुमची भाषा नाहीये. तर जर समजा तुम्हाला तुमचं करिअर स्टार्ट करायचं असेल तर एक टूल आहे, तिथे टूल तुम्हाला शिकायचंय आणि तुम्ही काय करू शकता, तुमच्या करिअरला तुम्ही सुरुवात करू शकता. ओके. म्हणजे आपण जो काय कोर्स सुरू केला आहे, तो कोर्स सुरू केलेला आहे आपण फुल स्टॅक पायथॉन. तुम्हाला मी पायथॉन बद्दल थोडी माहिती सांगितली. फुल स्टॅक म्हणजे काय, त्यामध्ये आपण फ्रंट एंड आहे, बॅक एंड आहे, डेटाबेस आहे, हे तिन्ही आपण या ठिकाणी शिकणार आहोत. ओके. चला, तर माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय, मला एकदा मेसेज करा, म्हणजे आपण थोडं पुढे कंटिन्यू करूयात. आपण आता आपल्या कोर्सकडे येऊयात. म्हणजे आपण आता कोर्समध्ये कोणकोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपण कव्हर करतोय ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहा, तर लक्ष द्या, आपला जो काय कोर्स आहे त्या कोर्समध्ये आपले मुख्य 3 भाग आहेत. एक आहे तुमचा फ्रंट एंड, दुसरा आहे तुमचा बॅक एंड, आणि तिसरा आहे तुमचा डेटाबेस. आता फ्रंट एंड मध्ये आपण काय काय शिकणार आहोत, सगळ्यात पहिल्यांदा HTML, CSS, बूटस्ट्रॅप, त्यानंतर आहे जावास्क्रिप्ट, काही नावं तुम्हाला नवीन असतील, काही नावं जुन्या असतील. ओके. त्यानंतर jQuery, जेसन, अजॅक्स, त्यानंतर आहे तुमचं टाइपस्क्रिप्ट, आणि पुढे जाऊन शिकणार आहोत आपण रिॲक्ट और अँग्युलर, दोन्हीपैकी एक, रिॲक्ट किंवा अँग्युलर. म्हणजे हा आहे आपला फ्रंट एंडचा सिलेबस, हा आहे आपल्या फ्रंट एंड मधल्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस. बॅकएंडला आपण काय शिकणार आहोत, तर बॅकएंडला तुम्हाला जर पायथॉन करायचं असेल तर डायरेक्टली मी या ठिकाणी पायथॉन बद्दल बोलूयात, कारण आपली बॅचच पायथॉनची आहे. तर बॅकएंड मध्ये आपण शिकणार आहोत कोर पायथॉन, त्यानंतर शिकणार आहोत आपण ऍडव्हान्स पायथॉन, त्यानंतर पाहणार आहोत आपण पायथॉन साठी पायथॉनच्या लायब्ररीज, जसे की आपण आता पाहिले. पहा, पायथॉनच्या लायब्ररीज, त्यानंतर पायथॉनच्या लायब्ररीज, त्यानंतर पायथॉनचे मॉड्यूल्स, लायब्ररीज किंवा मॉड्यूल्स दोन्ही शब्द एकच झाले. त्यानंतर आपण घेणार आहोत पायथॉन मध्ये प्रोजेक्ट, फक्त कोर आणि ऍडव्हान्सचा यूज करणार, पाहणार आहोत आपण प्रोजेक्ट. त्यानंतर आपण घेणार आहोत डिजँगो फ्रेमवर्क. तसं मी तुम्हाला सांगितलंय, वेब डेव्हलपमेंट साठी आपण या ठिकाणी काय यूज करतो, डिजँगो यूज करतो. ओके. सर्व्हर साइटला काम करण्यासाठी डिजँगो. त्यानंतर पहा, आपण घेणार आहोत डिजँगो मध्ये एक प्रोजेक्ट, डिजँगो मध्ये एक प्रोजेक्ट. डेटाबेस साठी आपण कोणकोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस यूज करणार आहोत, डेटाबेस साठी आपण यूज करणार आहोत SQL आणि MySQL, अशा 2 प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा आपण काय करतोय, यूज करतोय. म्हणजे आपला जो काही या ठिकाणी कोर्स आहे त्या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत फ्रंट एंड, त्या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत बॅक एंड, त्या कोर्समध्ये शिकणार आहोत आपण डेटाबेस. हे सर्व कोर्सेस आपण काय करतोय, कव्हर करतोय. त्यानंतर आपण थोडीफार कोर्स बद्दल माहिती समजून घेऊयात. जो काय या ठिकाणी आपला कोर्स आहे त्या कोर्सचा जो काय टायमिंग आहे तो टायमिंग आहे 7:30 ते 8:30.
7:30 ते 8:30 सर्वांना पॉसिबल आहे? ज्यांना समजा बॅच पुढे कंटिन्यू करायची आहे सर्वांना 7:30 ते 8:30 हा टायमिंग पॉसिबल होतोय? कारण ह्या टायमिंग एकदम मॅच होतोय. समजा आपले जे काही जेवण वगैरे असतील ते आपण 8:30 नंतर करू शकतो, म्हणजे मध्ये येत नाहीये. ओके, तुम्ही एक तर लेक्चर व्हायच्या नंतर तुम्ही जेवण वगैरे करू शकता. तुम्ही स्वतःला आल्यानंतर समजा कुठे तुम्ही जॉबला असताल तर याच्यामध्ये भरपूर जण असे आहेत की ते जॉब्स करतायत किंवा दिवसभर त्यांना कॉलेज आहेत. तुम्ही जॉबहून आल्यानंतर थोडं रिलॅक्स होऊन तुम्ही काय करू शकता, तुमच्या कोर्सला ठिकाणी तुम्ही सुरुवात करू शकता. तर 7:30 ते 8:30 हा आपला टायमिंग राहील. त्यानंतर आपला जो काही कोर्स आहे तो कोर्स आहे आपला जवळजवळ 8 महिन्याचा. कोर्स किती महिने चालेल आपला? 8 महिने या ठिकाणी आपला कोर्स चालेल. त्यानंतर पहा कोर्स मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की आपण कोणकोणते कोर्सेस घेणार आहोत. त्यानंतर ह्या कोर्स मध्ये जर समजा तुम्ही लेक्चर्स रेग्युलर जर केले तर तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत आपण सर्टिफिकेट, आणि ते सर्टिफिकेट सुद्धा व्हेरीफाय होणार आहे. तुमच्या वेबसाईटला काय होणार आहेत? आपल्या वेबसाईटला व्हेरीफाय होणार आहेत. ओके, सर्टिफिकेट भेटणार आहे. तुम्हाला जर या ठिकाणी पुढे जाऊन इंटर्नशिप करायची असेल, समजा तुम्ही कॉलेजच्या लास्ट इयरला असताल, तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट असताल किंवा तुम्ही डिप्लोमा स्टुडंट असताल तर तुम्हाला या ठिकाणी आपण काय देतोय? इंटर्नशिप देतोय. तर तुम्ही आपल्या कंपनीमध्ये इंटर्नशिप काय करू शकता, लाईव्ह प्रोजेक्ट्सवर तुम्ही काय करू शकता? काम करू शकता. तर इंटर्नशिप सुद्धा आपण तुम्हाला काय करतोय? प्रोव्हाइड करतोय. इंटर्नशिपचे आपण कुठल्याही प्रकारे तुमच्याकडून चार्जेस घेणार नाही. फ्री मध्ये आपण आपल्या मुलांना काय देणार आहोत? इंटर्नशिप देणार आहोत. त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला एखाद्या वेळेस तुमचं लेक्चर मिस झालं, तुम्ही गावाला गेले, आजारी पडलात, लेक्चर मिस झालंय, कसं कव्हर करायचंय? त्याच्यासाठी आपण देणार आहोत तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओज. आता या रेकॉर्डिंग व्हिडिओज तुम्हाला कुठे दिसणार आहे? तर रेकॉर्डिंग व्हिडिओसाठी आपला स्वतःचा काय आहे? एक ऍप आहे मोबाईल ऍप. सर्वांना मोबाईल ऍप माहिती असेल. आपली स्वतःची वेबसाईट आहेत, आपले स्वतःची या ठिकाणी ऍप आहे, आपल्या स्वतःच्या या ठिकाणी प्रोजेक्ट्स आहेत. ओके, तर तुम्हाला काय करायचे? रेकॉर्डिंग व्हिडिओ कुठे दिसतील? ऍप मध्ये. तर तुम्हाला काय करायचंय? तुमच्या मोबाईल मध्ये जायचंय, प्ले स्टोर ओपन करायचंय आणि तिथे सर्च करायचंय लक्ष टेक हब. काय सर्च करायचंय? लक्ष टेक हब हा आपल्या ऍपचं नाव आहे. जे आपलं इन्स्टिट्यूटचं नाव आहे तेच आपल्या ऍपचं नाव आहे. किंवा डायरेक्टली मी तुम्हाला इकडे गुगलला दाखवतो. आता माझ्याकडे आहे का? समजा तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर असेलच, इथे जायचं प्ले स्टोअरचं ऑप्शन. एक मिनिट इथे दिसतंय कुठे? प्ले स्टोर आहे नाही, इथे नाही. आहे प्ले स्टोअरचं ऑप्शन आहे. तुम्ही मोबाईल मध्ये करा, गुगलला जायचं, इथे सर्च करायचंय लक्ष टेक हब. लक्ष टेक हब सर्च करा. तुम्हाला आपला हा ऍप दिसेल. हा आपला ऍप आहे. हा जो काय आहे हा आपला ऍप आहे. त्या ऍपला तुम्हाला काय करायचंय? इन्स्टॉल करून घ्यायचंय. आणि या ऍपच्या आतमध्ये तुम्हाला काय दिसतील? आपले व्हिडिओ दिसतील, नोट्स दिसतील. थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली त्या ऍपच्या आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी थोडक्यात या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ऍप मोबाईल मध्येही पाहू शकता, तुम्ही ऍप आपल्या वेबसाईटवरही पाहू शकता. समजा आता ही एक बॅच आहे. ज्या बॅच मध्ये समजा आता इथे बॅच आहे तशी B6 नाव, B4 बॅच आहे, B6 बॅच आहे. आता आपली जी काय बॅच आहे ती बॅच आहे B7, म्हणजे आपली 7 नंबरची फुल स्टॅक बॅच आहे. ओके, तर आपण इथे अजून कोर्स मी ऍड केलेला नाहीये. उद्यापर्यंत कोर्स तिथे ऍड होऊन जाईल. तुम्हाला मी फक्त एक डेमो दाखवतो. समजा आता ही पाठीमागचे स्टुडंटचा विद्यार्थी आहे, त्यांना मी ऍक्सेस दिलेला. इथे पायथॉन रेकॉर्डेड व्हिडिओच्या आतमध्ये पायथॉनचे व्हिडिओज आहेत. आतापर्यंत जेवढे काय लेक्चर झालेत हे सर्व लेक्चरचे रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला इथे भेटून जातील. समजा नोट्स पाहिजे असतील तर नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आतमध्ये भेटतील. हे इथे मी नोट्स वगैरे सर्व काही तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला नोट्स काढण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये. नोट्स तुम्हाला आयते आपण देणार आहोत. तुम्हाला वाटलंय याची प्रिंट काढायची आहे, तुम्ही याची प्रिंट कधीही काढू शकता. ओके, या सर्व आपण नोट्स स्वतः तयार केलेल्या आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आपण नोट्स देणार आहोत, तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ देणार आहोत, तुमची या ठिकाणी इंटरव्ह्यूची पूर्ण प्रकारे आपण तयारी करून घेणार आहोत. त्यामध्ये मॉक इंटरव्ह्यूज असतील,
त्यामध्ये तुमची ऍप्टी असेल, ते सर्व आपण काय करतोय तुमची या ठिकाणी तयारी करून घेतोय. तुम्हाला प्लेसमेंटसाठी पूर्ण या ठिकाणी सहकार्य असेल, प्लेसमेंट असिस्टंट. आता लक्षात घ्या, आतापर्यंत भरपूर विद्यार्थी आपले काय झालेले आहेत, IT इंडस्ट्रीमध्ये जॉब करतायत. खूप सारे या ठिकाणी आपले विद्यार्थी प्लेस आहेत. ओके, पण लक्षात घ्या, मी तुम्हाला असिस्टंट का म्हणतोय, मी तुम्हाला म्हणू शकतो की 100% प्लेसमेंट. जर मला तुम्हाला फसवायचं असतं, जर मला समजा तुमच्याकडे ऍडमिशन करायचं असतं, मी तुम्हाला काय म्हटलं असतो की तुम्ही कोर्स जॉईन करा, तुम्हाला 100% मी जॉब मिळवून देईल, 100% प्लेसमेंट आहेत आपल्याकडे. पण लक्षात घ्या, जे इन्स्टिट्यूट किंवा जी कंपनी तुम्हाला सांगते की आम्ही तुम्हाला 100% प्लेसमेंट देऊ, आमची या कंपनीमध्ये ओळख आहे, आम्ही 30 विद्यार्थी सिलेक्ट करणार आहोत, आमचं टार्गेट आहे, पण लक्षात घ्या, कुणीही कुणाला जॉबला लावून देत नाही. आज जरी समजा मी एखाद्या कंपनीमध्ये जॉबला आहे किंवा आज जरी माझी स्वतःची कंपनी आहे, पण मी घेताना कसा विद्यार्थी घेईल, कसा एम्प्लॉय घेईल की ज्याच्याकडे स्किल आहे, त्याच्याकडे नॉलेज आहे आणि काम दिल्यानंतर तो करू शकतो का नाही त्यालाच मी घेणार आहे. मला तुम्हाला पैसा द्यायचा आहे, कंपनी तुम्हाला पैसे देणार आहात, फुकट देणार आहे का? नाही. ज्याच्याकडे स्किल आहे, ज्याच्याकडे नॉलेज आहे, त्यालाच या ठिकाणी जॉब भेटतो. मग असं काही इन्स्टिट्यूट असे आहेत की अक्षरशः फसवलं जातं, तुमच्याकडून पैसे घेतले जातात आणि सांगितलं जातं की आम्ही 100% प्लेसमेंट देऊ. मग प्लेसमेंट द्यायच्या वेळेस मग तुमच्याकडून पैसे मागितले जातात. ओके, पण अक्षरशः जे इन्स्टिट्यूट सांगतं की आम्ही 100% प्लेसमेंट देऊ, अक्षरशः फ्रॉड म्हणायचं, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. तुमच्याकडे जर स्वतःचं स्किल असेल, तुमच्याकडे नॉलेज असेल, स्वतःचे प्रोजेक्ट्स असतील, तर तुम्हाला कोणतीही IT कंपनी डायरेक्टली जॉब देते. त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, ना की तुम्हाला पैसे भरून कुठेतरी प्लेसमेंट घ्यायचंय. स्वतःकडे जर असेल, स्वतःच्या हिमतीवर तुम्ही काय करू शकता, जॉब मिळवू शकता. म्हणून तुम्हाला इथे प्लेसमेंटसाठी पूर्ण सहकार्य केलं जाईल. त्यामध्ये तुम्हाला आपण मॉक इंटरव्ह्यू असतील, त्यानंतर तुमची इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस असतील, ऍप्टी असेल, त्यानंतर तुम्हाला प्लेसमेंटसाठी जे कॉल असतील, हे सर्व मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर प्लेसमेंटसाठी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण सहकार्य असेल, नोट्स मी तुम्हाला देणार आहे तुमच्याकडून. आणि लक्षात घ्या, मेन म्हणजे काय की जी काय बॅच चालणार आहे ती 100% प्रॅक्टिकली आहे. 100% प्रॅक्टिकली. मी तुम्हाला कुठली PDF समोर प्रेझेंट करून त्याच्यातून तुम्हाला मी वाचून लिहून सांगणार नाही किंवा त्याच्यामध्ये बदल करून दाखवणार नाही. काय करतात, ऑलरेडी प्रोग्राम तयार असतो, त्या प्रोग्राम मध्ये जायचं, मेन एखादा वर्ड बदलायचा आणि तो प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवायचा. असं नाही, प्रत्येक प्रोग्राम हा मी तुम्हाला प्रॅक्टिकली लाईव्ह शिकवणार आहे, प्रत्येक प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. 100% या ठिकाणी प्रॅक्टिकली ट्रेनिंग असेल, तर 100% प्रॅक्टिकली ट्रेनिंग. ओके, प्लस त्याच्यामध्ये आपण थेरॉटिकली कन्सेप्ट पण घेतोय, तुम्हाला नोट्स आहेत, तुमच्याकडून आपण थेरॉटिकली कन्सेप्ट आपण कव्हर करून घेतोय. तर असे काही या ठिकाणी कोर्सचे हायलाइट्स वगैरे आपण देत आहोत. ओके, हा, तर त्यानंतर पहा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण येऊयात थोडंफार फी स्ट्रक्चर कडे. सगळ्यात शेवटचा टॉपिक म्हणजे आपला फी स्ट्रक्चर. ओके, तर फ्री नाही फी. ओके, हा, फी स्ट्रक्चर. तर लक्षात घ्या, 26 जानेवारी साठी आपण काय केलं आहे, एक ऑफर घेतलेली आहे, रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण आपला जो काय कोर्स आहे त्या कोर्सवर आपण देत आहोत 25% डिस्काउंट. त्या कोर्सवर देणार आहोत आपण 25% डिस्काउंट. आता तुम्ही या ठिकाणी विचारताल की कोर्सची फी किती आहे. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण जे काय 6 बॅचेस झालेले आहेत, सर्व बॅचची या ठिकाणी फी आहे 12,000 रुपये आपण फी घेतोय. ओके, हा, आता जर समजा तुम्ही या ठिकाणी आता म्हणजे 3-4 दिवसाने त्या 12,000 रुपयावर आपण देतोय तुम्हाला 25% डिस्काउंट. तर 25% किती सांगा बरं, कोण सांगू शकतं? 12,000चे 25% म्हणजे किती? 25% म्हणजे 4 भाग, 12चे 4, 6, 6चे 3, म्हणजे 3,000 रुपये आपण तुम्हाला काय करतोय त्याच्यावर डिस्काउंट देतोय. 3,000 रुपये आपण तुम्हाला डिस्काउंट देतो. म्हणजे थोडक्यात 12 मधून 3 गेले,
राहिले तुमचे 9, म्हणजे 9,000 रुपये या ठिकाणी आपल्या कोर्सची फी आहे. कारण आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी 12,000 रुपये फी भरलेली आहे. पण आपण एक ऑफर दिली आहे 9,000 रुपये, आणि त्याच्यात पण समजा तुम्ही जर या ठिकाणी 2 वेळेस पेड केली तर तुम्हाला 9,000 रुपये तुम्हाला एका टप्प्यात सुद्धा पेड करायची नाही. तुम्हाला किती टप्प्यात पेड करायची आहे? 2 टप्प्यात. किती? पहिला टप्पा आहे तुमचा 5 आणि दुसरा टप्पा आहे तुमचा 4. 5 आणि 4. आणि जर समजा तुम्ही वन टाइम पेड करत असताल एका इन्स्टॉलमेंट मध्ये, तर तुम्हाला फक्त या ठिकाणी पेड करायची आहे 8,000 रुपये. फक्त 8,000 रुपये तुम्हाला काय करायची? पेड. तर तुमच्या कोर्सची फी मी अजून कमी केली, 25% डिस्काउंट पण दिलाय आणि 1,000 रुपये सुद्धा काय केलेत मी? कमी केलेत. जर समजा तुम्हाला एका टप्प्यात भरायचे असतील तर 8, जर समजा तुम्हाला 2 टप्प्यात भरायचे असतील तर एक आहे 5,000चा आणि एक आहे तुमचा 4,000चा. ओके, तर जे काय आहे फी स्ट्रक्चर मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जर कुणाचे प्रश्न, जर कुणाचे डाऊट असतील तुम्ही मला विचारा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देतो. तुम्हाला कोर्स रिलेटेड, ट्रेनिंग रिलेटेड, फी रिलेटेड, टायमिंग रिलेटेड काही प्रश्न असतील तर बिंदासपणे मला विचारा. तुमचे मेसेजेस मला दिसतात, तुम्ही जे काय मेसेज मला देता ते मेसेज मला दिसतात. आणि एकदम आपल्या ठिकाणी कम्युनिकेशन ठेवायचंय, आपल्या ठिकाणी एकमेकांसोबत बोलायचंय. सांगा, तुमचे काही प्रश्न आहेत का? प्रश्न असतील तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा, म्हणजे मलाही कळेल की माझा आवाज आणि जे काय मी तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला समजतंय. प्रश्न असतील तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा. प्रश्न आहेत का कुणाचे? हा, तर आपण जी काय बॅच आहे ती बॅच आपण काय करतोय, तुम्ही सांगा आपण बॅच सुरू कशाने करायची? पायथॉनने सुरुवात करायची का फ्रंट एंडने सुरुवात करायची? फ्रंट एंड मध्ये HTML CSS सांगा. उद्यापासून आपण आपल्या बॅचला सुरुवात करतोय, पहिला दिवस आहे उद्या, उद्यापासून आपल्या बॅचला सुरुवात होईल. पायथॉनने सुरुवात करायची का HTML ने सुरुवात करायची? तुम्ही सांगा. तर फुल स्टॅक डेव्हलपर होण्यासाठी आपल्याला फ्रंट एंड पण लागणार आहे आणि बॅक एंड पण लागणार आहे. सांगा, बिंदासली बोला. जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत मलाही समजणार नाही. डायरेक्टली मी तुमच्यावर सोपवलंय. सांगा, फ्रंट एंडने सुरुवात करायची की बॅक एंडने सुरुवात करायची? शेवटी आपण तिथेच जाणार आहोत. आपण एक काम करूयात, आपली जी काय बॅच आहे ती आपण पायथॉनने सुरुवात करूयात, बॅकएंडने. ओके, बॅकएंडने आपण सुरुवात करूयात पायथॉनने. चालेल? चालेल का सर्वांना? पायथॉनने बॅच सुरुवात केली तर चालेल का? ओके, ठीक आहे. तर आपली जी काय बॅच आहे ती आपण पायथॉनने सुरुवात करतोय. आजचा झालेला रेकॉर्डिंग व्हिडिओ मी तुम्हाला पाठवून देतो. जर तुमचे कोणी मित्र मैत्रिणी नातेवाईक असतील की त्यांना कोर्स करायचा आहे, तुम्ही त्यांना रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठवा. आपण कुणालाही फोर्स करत नाही. सुरुवातीचे 3-4 दिवस तुम्ही काय करा, डेमो लेक्चर करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता की बॅच पुढे कंटिन्यू करायची आहे का नाही. डेमो लेक्चर करा आणि त्यानंतर डेमो घ्या, तुम्ही निर्णय घ्या. ओके, तुम्हाला मी रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठीन. तुम्हाला पुढे पाठवायचं असेल फ्रेंड्सला तुम्ही पाठवू शकता. चला, तर कुणाचे काही प्रश्न आहेत का शेवटचे? म्हणजे आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करूया. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, नसतील तर नो म्हणा. मेसेज करा, तुमचे मेसेजेस मला दिसतात. प्रश्न असतील तर नो म्हणा, नसतील तर नो म्हणा, असतील तर डायरेक्टली क्वेश्चन विचारा. हा, आणि मेन म्हणजे हा माझा, तुमचे जर काही डाऊट काही प्रश्न असतील तर हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही कधीही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. डाऊट प्रश्न मला तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. जर समजा तुम्हाला मीटिंग मध्ये विचारायचं नसेल, तुम्ही मला या नंबरवर कॉल करा. तुमचे प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला फोन लावून आपण बोलूया. चालेल?
चला आता आजचं लेक्चर करायचं स्टॉप. मग बाकीचे मेंबर्स लेक्चर करूया स्टॉप. ठीक आहे, तर लेक्चर मी इथेच थांबवतो. रेकॉर्डिंग व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि उद्यापासून शार्प 7:30 वाजता तुम्हाला काय करायचं, लेक्चरला जॉईन व्हायचंय. ओके, चला तर आज पहिला दिवस असल्या कारणाने मी इथेच थांबतो. उद्यापासून आपल्या बॅचला आपण सुरुवात करूया. चला, थँक्यू. तुम्हाला जर लेफ्ट व्हायचं असेल तुम्ही लेफ्ट होऊ शकता, म्हणजे तुम्ही बंद करू शकता मीटिंग. चालेल, थँक्यू.